गोडसे आपण पाहताय न्यूज 18 लोकमत स्पीड न्यूज या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आणि आता बघणार आहोत राज्यासह देशविदेशातील अनेक महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा। मुंबईपासून सुरुवातीलाच एक दुर्दैवी बातमी म्हणावी लागणार आहे। मुंबईपासूनच हाकेच्या अंतरावर असलेल्या वाडा भिवंडी ठाणे मार्गावरील रस्ते अक्षरशः लोकांच्या जीवावर उठलेत। गेल्या 48 तासांमध्ये रस्त्यांवरील खड्ड्यांमध्ये 3 निष्पाप नागरिकांचा बळी गेलाय। तर निवडणुकीत रंगलेल्या एकाही राजकीय पक्षानं किंवा नेत्याला आरेतील वृक्षतोडीचे जेवढे दुःख वाटलं होतं तेवढं या निष्पापांच्या अकाली मरणाचं वाटत नाहीये। तर हाच खडतर प्रवास करणाऱ्या सामान्य नागरिकांचा खरा प्रश्न आता त्यांना सतावतोय। वाडा भिवंडी रोडवर गेल्या 2 दिवसांमध्ये दुसरा बळी गेलाय। खड्डा चुकवण्यासाठी गेलेल्या ट्रकनं 60 वर्षीय पादचाऱ्याला उडवलंय। या अपघातात रामप्रसाद गोस्वामी हे 60 वर्षीय जे नागरिक आहेत ते मरण पावलेले आहेत। रामप्रसाद मुसारणे इथल्या एका कंपनीमध्ये वॉचमन म्हणून कार्यरत होते आणि ते मूळचे बिहारचे असून वाडा तालुक्यातील कुडूस इथे राहत होते। पीएमसी बँकेचे खातेदार आज राज ठाकरेंची भेट घेणार आहेत। काल मुंबईमध्ये झालेल्या सभेत राज ठाकरेंनी पीएमसी बँकेच्या गैरव्यवहारावर भाष्य केलं होतं आणि सरकारवर आरोपही केला की या सरकारनं रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामधून 1,70,000 कोटी सरकार चालवण्यासाठी काढले। तर बँका चालवण्यासाठी रिझर्व्ह बँकेत असलेले पैसे वापरले तर बँकांचं काय होणार असा सवालही यावेळी राज ठाकरेंनी उपस्थित केला होता। तर आज शनिवार आहे आणि वीकेंडला राजकीय सभांचा चांगलाच धडाका राज्यभरात बघायला मिळणार आहे। आज मुख्यमंत्र्यांच्या विदर्भात 6 सभा आहेत तर उद्धव ठाकरे आज उत्तर महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत। उद्धव ठाकरेंच्या धुळे, नंदुरबार, नाशिक जिल्ह्यात सभा होणार आहे। तर भाजपचे कार्याध्यक्ष जे.पी. नड्डा यांचीही आज जालन्यात सभा होईल। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची लातूरमध्ये सभा आहे तर शरद पवार बीड, लातूरमध्ये प्रचार सभा घेणार आहेत। तर प्रकाश आंबेडकरांची आज नांदेडमध्ये सभा आहे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज कल्याण आणि भिवंडीमध्ये सभा घेतील। युती झाली तरी भाजप आणि शिवसेनेचा जाहीरनामा यंदा वेगवेगळा जाहीर होणार आहे। मात्र यापूर्वी जेव्हा कधी युती झाली तेव्हा जाहीरनामा हा एकत्रित जाहीर झाला होता। यंदा मात्र सेना आणि भाजपचा जाहीरनामा वेगवेगळा जाहीर होतोय। येत्या 15 तारखेला भाजपचं संकल्पपत्र जाहीर होणार आहे। मुख्यमंत्री आणि चंद्रकांत दादा पाटील यांच्या उपस्थितीत सकाळी 11 वाजता हे संकल्पपत्र जाहीर होणार आहे। तर तिथेच दुसरीकडे आज शिवसेनेचा विधानसभा निवडणूक पूर्व वचननामा प्रकाशित होतोय। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या हस्ते मातोश्रीवरती वचननामा प्रकाशित होणार आहे। ठाण्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केलाय। शरद पवार, राहुल गांधी आणि राज ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांनी ठाण्यातील सभेत समाचार घेतला। राहुल गांधी पक्षाचा प्रचार करण्याचं सोडून परदेशात बसल्याची टीका मुख्यमंत्र्यांनी ठाण्यातील युतीच्या प्रचार सभेत केली आहे। तसंच शरद पवार यांच्यासोबत आता कोणीही नसल्याचा टोला त्यांनी लगावलाय। एका पक्षाला सत्ता नको तर विरोधी पक्षात बसायचं असल्याचा टोला त्यांनी राज ठाकरेंना लगावलाय। राज ठाकरेंची मुंबईच्या भांडूपमध्ये सभा झाली। गेल्या 5 वर्षांमध्ये 14,000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली पण कुणालाच त्याचं गांभीर्य नाही असं राज म्हणाले। मुंबईमध्ये चौथी भाषा आणलेली खपवून घेणार नाही असा इशाराही त्यांनी दिलाय। मनसेला प्रबळ विरोधी पक्ष बनवा या आवाहनाचा त्यांनी काल पुन्हा एकदा पुनरुच्चार केला। तर सत्ता सध्या माझ्या आवाक्यात नाही, ती आवाक्यात येईन तेव्हा तीही मागेन असं राज म्हणाले। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं कुठलं आंदोलन अर्धवट सोडलं असा सवाल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी भांडूप इथल्या सभेत विचारलाय। टोलचा विषय असो, परळच्या एल्फिस्टन पुलावरील झालेली दुर्घटना असो किंवा सीएसटीला रजा अकादमीनं काढलेला मोर्चा, महाराष्ट्रावर ज्या ज्या वेळी अन्याय झाला त्यावेळी मनसेनं आवाज उठवला असा दावा राज ठाकरेंनी केला। मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरचा अपघात होता टळलाय। हेलिपॅडवर चिखल असल्याने हेलिकॉप्टरची चाकं मातीत रुतली। पायलटचं प्रसंगावधानामुळे अनर्थ टळला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हेलिकॉप्टरला पेण इथे अपघात झाला असता पण या ठिकाणी हा अपघात थोडक्यात टळलाय। तर पेण इथे प्रचार सभेसाठी त्यांचं हेलिकॉप्टर पेण बोरगाव इथे लँड झाल्यावरती हेलिपॅडवरील मातीत हेलिकॉप्टरची चाकं रुतली आणि त्यामुळे पायलटचं हेलिकॉप्टरवरील नियंत्रण सुटलं। मात्र प्रसंगावधान दाखवत पायलटनं पुन्हा एकदा नियंत्रण मिळवलं, त्यामुळे पुढील अनर्थ टळलाय। अहमदनगरमध्ये कर्जत जामखेडमधून भाजपकडून तिसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या राम शिंदेंच्या प्रचारासाठी आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी रोहित पवारांवर जोरदार टीका केली। यावेळी बोलताना त्यांनी पार्थ पवारांच्या पराभवाचा धागा पकडत रोहित पवारांवर निशाणा साधला आणि त्यासाठी त्यांनी मावळ लोकसभा निवडणुकीतील पार्थ पवारांच्या पराभवाचा धागा पकडला। तर मावळच्या जनतेनं ज्या प्रकारे हिम्मत दाखवत पार्कचं पार्सल परत पाठवलं तशीच हिम्मत कर्जत जामखेडमधील जनता दाखवून देत रोहित नावाचं पार्सल परत पाठवेल अशी बोचरी टीका त्यावेळी त्यांनी केली आहे।
2024च्या आधी देशातील प्रत्येक घुसखोराला वेचून वेचून बाहेर काढू असं आक्रमक वक्तव्य अमित शहांनी केले। वाशिम जिल्ह्यातील कारंजामध्ये शहांची सभा झाली। त्यांच्या भाषणात त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं कौतुक केलं आणि या देशात नरेंद्र आणि देवेंद्र यांची जोडी महाराष्ट्राला प्रगतीच्या नव्या उंचीवर घेऊन जाईल असं देखील ते म्हणाले। बंडखोरी करणाऱ्यांचा आणि शिवसेनेचा आता काडीचाही संबंध नाही अशा शब्दांमध्ये नाव न घेता उद्धव ठाकरेंनी पिंपरीतील शिवसेनेचे गटनेते आणि बंडखोर नेते राहुल कलाटेंवरती निशाणा साधला। यावेळी त्यांनी आघाडी सरकारचाही जोरदार समाचार घेतला। पिंपरी चिंचवडमधल्या जाहीर सभेत ते बोलत होते। निवडणुकीच्या तोंडावर नाणारचा मुद्दा युतीमध्ये पुन्हा पेटतोय की काय अशी शक्यता निर्माण झाली आहे। कोणत्याही परिस्थितीत नाणार होऊ देणार नाही असं विधान सुभाष देसाईंनी केलंय। ते सिंधुदुर्गात बोलत होते। अतिशय शेलक्या भाषेत त्यांनी हे विधान केले। ते पुन्हा नाणार आणू पाहतायत। त्यांच्या वळचणीला जाऊन बसलेल्यांनी आता त्यांची भूमिका स्पष्ट करावी असं आव्हान त्यांनी नाव न घेता नितेश राणेंना केलंय। लोकसभा निवडणुकीत अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार यांचा पराभव पवार कुटुंबियांच्या चांगलाच जिव्हारी लागलाय। विधानसभेत आता राष्ट्रवादीनं पिंपरी चिंचवडवर आपलं लक्ष केंद्रित केलंय। मात्र पिंपरी चिंचवडमध्ये विधानसभेच्या प्रचारासाठी पार्थ पवार येणार नसल्याची भूमिका अजित पवारांनी स्पष्ट केली आहे। महाआघाडीचे घटक पक्ष असलेल्या लोकसंग्रामचे धुळ्यातील उमेदवार अनिल गोटे यांचा प्रचार राष्ट्रवादी काँग्रेस करणार आहे। राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी तसे आदेश धुळ्यातील नेत्यांना दिल्याची माहिती राष्ट्रवादी प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस हर्षद जहागीरदार यांनी इर्शाद जहागीरदार यांनी दिली आहे। दरम्यान अनिल गोटे यांचा लोकसंग्राम हा पक्ष महाआघाडीचा घटक पक्ष असल्यानं धुळ्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस त्यांच्या सोबत आहे। विधानसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांचं राजकारण संपून जाईल असं वक्तव्य करणाऱ्या भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांचा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी जळगावमध्ये खरपूस समाचार घेतलाय। चंद्रकांत पाटील हे पुण्यातल्या पुरात वाहून आलेले उमेदवार असल्याचं त्यांनी म्हटलंय। त्यामुळे चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य फार कुणी मनावर घेतलं असेल असं मला वाटत नाही असं म्हणत जयंत पाटलांनी त्यांच्यावर टीका केली आहे। भुसावळमध्ये झालेला गोळीबार अत्यंत दुर्दैवी असून अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी गिरीश महाजनांनी केली आहे। प्रशासनानं कोम्बिंग ऑपरेशन राबवून कठोर कारवाई करावी अशी मागणी देखील त्यांनी केली आहे। हिंगोली जिल्ह्यामध्ये विधानसभा निवडणुकीचं वातावरण चांगलंच तापलंय। त्यामुळे वेगवेगळ्या पक्षाच्या प्रचाराला आता वेग आलाय। हिंगोली विधानसभेचे भाजपचे तानाजी मुटकुळे यांच्या प्रचारासाठी भाजपचे स्टार प्रचारक आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची सभा 13 ऑक्टोबरला आयोजित करण्यात आली आहे। तर त्या सभेसाठी कुठलीही अनुचित घटना घडू नये यासाठी पोलिसांनी या ठिकाणी पथसंचलन केलं। पोलादपूर तालुक्यातील सर्वात दुर्गम असलेल्या महादेवाचा मुरा तीर्थक्षेत्र पर्यटन स्थळाच्या ग्रामस्थांनी 4 दिवसांपूर्वी आगामी विधानसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिल्यानंतर प्रशासन आता खडबडून जागं झालंय आणि प्रशासनानं गोवले ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील तळ्याची वाडीपासून या ठिकाणी महादेवाच्या मुरा रस्त्यालगत प्रत्यक्ष जाऊन दुभंगलेल्या रस्त्याची पाहणी केली आणि त्यानंतर ग्रामस्थांनी तहसीलदार दीप्ती देसाई यांच्या अहवालानुसार बहिष्कार आंदोलन रहित करण्याची ग्वाही दिली आहे। कोल्हापुरात स्वाभिमानी शेतकरी संघटनेला धक्का बसलाय कारण कोल्हापूर जिल्हाध्यक्ष भगवान काटे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला। त्यामुळे राजू शेट्टींना कोल्हापुरात मोठा धक्का बसलाय। प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत त्यांनी पक्षप्रवेश केला। तर राष्ट्रवादीच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा संगीता खाडे यांनी देखील भाजपमध्ये प्रवेश केलाय। कराडच्या विकासासाठी पृथ्वीराज चव्हाणांनी काय कामं केली असा सवाल गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी विचारला आहे। माझी अखेरची वेळ आहे, मला निवडून द्या अशी म्हणण्याची वेळ देखील संपल्याचा टोला त्यांनी चव्हाणांना लगावलाय। भाजपचे दक्षिण कराडचे उमेदवार अतुल भोसले यांना निवडून देण्याचं आवाहन त्यांनी मतदारांना केलंय। कॉपी विथ यूथच्या माध्यमातून त्यांनी कॉलेजच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला। 370 कलम रद्द केल्यानंतर भाजप त्याचा प्रचारात पुरेपूर वापर करून घेते। चंद्रकांत पाटीलही आपल्या प्रचारात कलम 370चा वापर करत असताना आपकडून त्यांना चांगलंच प्रत्युत्तर देण्यात आलंय। आपच्या कोथरूडच्या उमेदवारानं पीओके अर्थात पाटील ऑक्युपाइड कोथरूड असं हे आंदोलन करत पाटलांना प्रत्युत्तर दिलंय। अमळनेर येथे राष्ट्रवादी उमेदवार अनिल पाटील यांच्या प्रचारासाठी आयोजित सभेत जयंत पाटील बोलत होते। यावेळी हे सरकार घालवण्याची सुरुवात जामनेरमधूनच करायला हवी। जामनेरचा माणूस पडल्याशिवाय देवेंद्र फडणवीस सरकार मोठ्या मतानं पाडण्याचा आनंद मिळणार नाही असा टोला प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी लगावलाय।
कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघात महायुतीचा मेळावा आयोजित करण्यात आला होता। शिवसेनेचे उमेदवार विश्वनाथ भोईर यांच्या प्रचारासाठी हा कार्यकर्ता मेळावा या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता। तर यावेळी बोलताना शिंदेंनी कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघात बंडखोरी करणाऱ्या नगरसेवकांना सज्जड इशारा दिलाय। राजीनाम्याचा पक्षावर परिणाम होणार नाही, बेशिस्तपणे वागतील त्याचा योग्य तो समाचार उद्धव ठाकरे घेतील असा इशारा त्यांनी दिलाय। महिलांप्रती राजकीय पक्ष उदासीन असल्याचं रत्नागिरी जिल्ह्यात बघायला मिळतंय। रत्नागिरी जिल्ह्यातील 5ही विधानसभा मतदारसंघांमध्ये कोणत्याच राजकीय पक्षानं महिलांना उमेदवारी दिलेली नाहीये। मात्र दापोली विधानसभा मतदारसंघातून जिल्ह्यातील एकमेव महिला उमेदवार सुवर्ण पाटील या निवडणुकीच्या रिंगणात आहेत। या ओबीसी समाजाच्या उमेदवार असल्यानं ग्रामीण भागातून त्यांना महिलांचा पाठिंबा मिळतोय। राज्यातील 16,000 शेतकऱ्यांच्या आत्महत्या म्हणजे देवेंद्र फडणवीस सरकारचा अपयशी कालखंड असल्याची टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरातांनी केली। लातूर जिल्ह्यातील औसा काँग्रेसचे उमेदवार बसवराज पाटील यांच्या प्रचारासाठी बाळासाहेब थोरात आले होते। यावेळी त्यांनी भाजप शिवसेना सरकारवर जोरदार टीका केली आहे। पंढरपुरातील सांगोल्यामध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार माजी आमदार दीपक साळुंखे यांचा शिवसेनेला पाठिंबा त्यांनी दिलेला आहे। कार्यकर्त्यांच्या बैठकीत शेकापचं काम न करण्याचा सूर, शेकापमुळे राष्ट्रवादीचं खच्चीकरण झाल्याची कार्यकर्त्यांची भावना आहे। तर कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर माजी आमदार दीपक साळुंखे यांनी सांगोल्यामध्ये शिवसेना उमेदवार शहाजी बापू पाटील यांना पाठिंबा दिलाय। औरंगाबादमध्ये प्रचाराची रणधुमाळी सध्या सुरू आहे आणि त्यामुळे आपली रॅली मोठी दिसावी यासाठी अनेक उमेदवार प्रयत्न करताना दिसत आहेत आणि यासाठी चक्क किरायानं म्हणजेच भाड्याने कार्यकर्ते आणले जात आहेत। दिवसभर मोलमजुरी करूनही जेवढा पैसा मिळत नाही तेवढा 2 तासांच्या सभा रॅलीमध्ये जाण्यासाठी मिळत असल्यानं नेहमी शेकडो कामगारांनी भरलेल्या शहरातील शहागंज इथला कामगार नाका आता ओस पडलेला दिसत आहे। विकासाच्या नावावर भ्रष्टाचार सुरू होता, तसंच काँग्रेस राष्ट्रवादीच्या एकाही मुख्यमंत्र्यांनी 5 वर्ष पूर्ण केलेली नाहीत असा टोला नाशिकमध्ये जे.पी. नड्डा यांनी मारलाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळात विकासाला गती मिळाली असंही ते म्हणाले। वाशिम जिल्ह्याच्या कारंजा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार प्रकाश डहाके यांनी एका हातात शिवबंधन आल्यावर दुसऱ्या हातात घड्याळ बांधलं असून ही दोन्ही हात घेऊन मी निवडणूक लढणार असल्याचं प्रकाश डहाके यांनी सांगितल्यामुळे राज्यात नवीन राजकीय समीकरण घडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। आणखीन काही महत्त्वाच्या बातम्या थोडक्यात। माटुंगा ते मुलुंड दरम्यान जलद मार्गावर आणि वडाळा रोड ते वाशी दरम्यान मध्य रेल्वेनं उद्या मेगा ब्लॉक घोषित केलाय। पश्चिम रेल्वेवर सांताक्रूज ते गोरेगाव दरम्यान ब्लॉक काळातील कामं करण्यात येतील, त्यामुळे उद्या 3ही मार्गांवरील लोकल फेऱ्या उशिरानं धावणार आहेत। रेल्वे परिसरात तसंच रेल्वे स्थानकांना खेटून असलेल्या जागेत होणारी फटाके विक्री रोखण्यासाठी रेल्वे सुरक्षा बलानं कंबर कसली आहे। कुर्ला रेल्वे स्थानकापासून अवघ्या 5 मीटर अंतरावर असलेले फटाके विक्रीचं दुकान हटवण्यात यावं, तसंच मुंबई महापालिकेसह ठाणे, कल्याण, डोंबिवली आणि अन्य महापालिकांनी प्रवासी सुरक्षितता लक्षात घेऊन आपल्या हद्दीतील रेल्वे स्थानक परिसरात फटाके विक्रीला परवानगी देऊ नये अशा सूचना रेल्वे सुरक्षा बलानं दिल्या आहेत। अॅमेझॉन आणि फ्लिपकार्ट या ऑनलाईन कंपन्यांकडून विशेष सेल दरम्यान देण्यात येणाऱ्या भरमसाठ सवलतींची केंद्र सरकारनं दखल घेतली आहे। या कंपन्या थेट गुंतवणूक कायद्याचा भंग करत असल्याची तक्रार पारंपरिक आणि किरकोळ क्षेत्रातील विक्रेत्यांनी सरकारकडे केली होती। या तक्रारीमध्ये तथ्य आढळल्यास संबंधित कंपन्यांवर कारवाई करण्यात येईल असं सरकारनं म्हटलंय। स्टेट बँक ऑफ इंडियाच्या जवळपास सर्व प्रकारच्या कर्जावर पुन्हा एकदा प्रक्रिया शुल्क आकारणी सुरू होणार आहे। गृहकर्ज, वाढीव कर्ज, कंपन्या आणि बांधकाम व्यावसायिकांना दिलं जाणारं कर्ज आदी कर्जांसाठी हा बदल लागू आहे असं बँकेतर्फे सांगण्यात आलंय। एकदा स्वागत आहे। आता बघत आणखीन काही महत्त्वाच्या बातम्या थोडक्यामध्ये। चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या भारत दौऱ्याचा आजचा दुसरा दिवस आहे, तर आजही शी जिनपिंग आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात अनौपचारिक चर्चा होणार आहे आणि या चर्चेनंतर शी जिनपिंग आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी एकत्र भोजन घेतील आणि त्यानंतर चेन्नईहून चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग प्रस्थान करतील। तर काल जिनपिंग यांचं स्वागत करताना मोदींनी खास तमिळ पेहराव घातल्याचं बघायला मिळालं। मोदींनी पहिल्यांदाच तमिळ पेहराव केल्याचं बघायला मिळालं। यावेळी मोदींनी महाबलीपुरममधील ऐतिहासिक स्थळ जिनपिंग यांना दाखवलं। पंचरथ या ठिकाणी मोदी आणि जिनपिंग यांनी नारळ पाणी पिण्याचा आस्वादही घेतला। इथिओपियाचे पंतप्रधान अबी अहमद अली यांना 2019चा शांततेचा नोबेल पुरस्कार जाहीर झालाय। इथिओपियाचा शेजारी देश
एरिट्रियासोबतचा सीमावाद सोडवण्यासाठी निर्णायक पुढाकार घेतल्याप्रकरणी त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला आणि विशेष बाब म्हणजे शांततेचा नोबेल पुरस्कार मिळवणारे ते पहिले इथिओपियन नागरिक ठरलेत। तर यंदाचा हा 100वा नोबेल शांती पुरस्कार आहे। आणि या बातमीसोबतच या बुलेटिनमध्ये वेळ झाली तेच थांबण्याची। थोड्याच वेळात ताज्या अपडेट्ससह लगेचच परत येतोय। बघत रहा फक्त न्यूज 18 लोकमत।